प्रत्येक माणसाला आपल्या कर्माचं फळ हे मिळतंच. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं आणि वाईट कर्म केलं तर त्याची शिक्षा भोगावीच लागते. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार मनुष्य आपल्या कर्मांनुसार पुढचा जन्म घेतो. काहींना पक्ष्यांचा जन्म मिळतो, काहींना सापाचा, तर काहींना कुत्र्याचा. पण तुम्हाला माहित आहे का, असं कोणतं पाप आहे ज्यामुळे माणसाला कुत्र्याचा जन्म मिळतो आणि कुत्र्याला भाकर टाकल्यानं इतकं मोठं पुण्य का मिळतं? स्वतः श्रीकृष्णांनी राधा राणीला सांगितलेली ही कथा आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदा राधा राणी श्रीकृष्णांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक कुत्रा दिसला. तो खूप भुकेला होता. त्याच रस्त्यावर एक माणूस बसून जेवत होता. तो कुत्रा आशेनं त्याच्याकडे पाहत होता की कदाचित तो एक तुकडा तरी देईल. पण त्या माणसानं पोटभर जेवण केलं आणि त्या कुत्र्याला एक तुकडाही दिला नाही. शेवटी तो कुत्रा निराश होऊन तिथून निघून गेला. राधा राणी जेव्हा श्रीकृष्णांकडे पोहोचल्या तेव्हा त्यांनी विचारलं, प्रभू, आज माझ्या मनात दोन प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला म्हणजे कोणत्या पापामुळे माणसाला कुत्र्याचा जन्म मिळतो आणि दुसरा म्हणजे कुत्र्याला भाकर टाकल्यानं कोणतं पुण्य मिळतं? श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, राधे, तुझे प्रश्न अतिशय सुंदर आहेत. याचं उत्तर तुला प्रभू श्रीरामांच्या काळातील एका घटनेतून मिळेल. त्रेतायुगात प्रभू श्रीराम अयोध्येचा कारभार सांभाळत होते. ते अत्यंत न्यायप्रिय राजा होते. एके दिवशी ते दरबारात न्यायदान करत बसले होते. तेवढ्यात एक कुत्रा दरबाराबाहेर येऊन मोठमोठ्यानं भुंकू लागला. त्याच्या आवाजामुळे दरबाराच्या कामात व्यत्यय येऊ लागला. म्हणून रामांनी द्वारपालाला सांगितलं, त्या कुत्र्याला हाकलून लाव, पण त्याला मारू नकोस. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार घडला. तिसऱ्या दिवशीही तो कुत्रा तिथेच आला. शेवटी रामांना आश्चर्य वाटलं. त्यांनी द्वारपालाला सांगितलं, त्या कुत्र्याला आत घेऊन या, त्याला काहीतरी सांगायचं असावं. द्वारपाल बाहेर गेला आणि कुत्र्याला म्हणाला, चल, प्रभू श्रीराम तुला बोलावत आहेत. हे ऐकून कुत्र्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी एक कुत्रा आहे. मला मंदिरात, घरात किंवा राज दरबारात प्रवेश करण्याचा अधिकार नाही. जर प्रभू मला न्याय देणार असतील तर त्यांनी स्वतः बाहेर यावं. द्वारपालानं रामांना सर्व सांगितलं. हे ऐकताच प्रभू श्रीराम स्वतः बाहेर आले. रामांना पाहताच कुत्र्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राम प्रेमानं म्हणाले, मित्रा, तू का रडतोयस? माझ्या कोणत्या सेवकानं तुला त्रास दिला आहे का? कुत्रा म्हणाला, नाही राजन, पण काही दिवसांपूर्वी मी रस्त्याच्या कडेला बसलो होतो. तेव्हा एक साधू तिथून जात होता. त्यानं रागाच्या भरात माझ्यावर मोठा दगड फेकला. त्यामुळे माझा पाय जखमी झाला. मला न्याय हवा आहे. रामांनी तात्काळ त्या साधूला दरबारात बोलवून घेतलं. साधूला विचारलं, तू या मुक्या प्राण्याला का मारलंस? साधू म्हणाला, राजन, मी भिक्षा मागून परत येत होतो. हा कुत्रा माझ्या वाटेत बसला होता. मी त्याला अनेकदा हाकललं, पण तो गेला नाही. उलट माझ्या भिक्षेवर झडप घातली. त्यामुळे मला राग आला आणि मी दगड मारला. हे ऐकून राम म्हणाले, तो भुकेला होता. भुकेमुळे त्याने तुझ्या भिक्षेकडे पाहिलं असेल, पण तू साधू असूनही दया दाखवली नाहीस. त्यामुळे तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. मग रामांनी कुत्र्याला विचारलं, सांग, या साधूला कोणती शिक्षा द्यावी? संपूर्ण दरबार शांत झाला. कुत्रा म्हणाला, राजन, याला एखाद्या नगराचा राजा बनवा. हे ऐकताच सगळे आश्चर्यचकित झाले. रामही म्हणाले, अरे, ही शिक्षा आहे की बक्षीस? पण तरीही रामांनी कुत्र्याची इच्छा पूर्ण केली आणि त्या साधूला एका छोट्या नगराचा राजा बनवलं. काही दिवसांनी मंत्र्यांना उत्सुकता वाटली. ते त्या कुत्र्याकडे गेले आणि विचारलं, तू त्या साधूला अशी शिक्षा का दिलीस? कुत्रा म्हणाला, कारण मला माझा मागचा जन्म आठवतो. सर्वजण आश्चर्यचकित झाले. कुत्रा पुढे म्हणाला, मागच्या जन्मी मी स्वतः एका राज्याचा राजा होतो. माझी प्रजा गरीब होती, पण मी त्यांच्यावर खूप अन्याय केला. त्यांच्या कष्टाचं अर्ध उत्पन्न जबरदस्तीनं घेतलं. जो विरोध करायचा त्याला शिक्षा द्यायचो. गरिबांच्या अश्रूंना किंमत दिली नाही. त्या पापाचं फळ म्हणून मला या जन्मी कुत्र्याचा जन्म मिळाला. आणि या साधूची वृत्ती ही अहंकारी आणि क्रूर आहे. राजा झाल्यावर तो अनेक लोकांना त्रास देईल. त्याचं पाप वाढेल आणि पुढच्या जन्मी त्यालाही कुत्र्याचा जन्म मिळेल. हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. कथा संपल्यावर श्रीकृष्ण राधा राणीला म्हणाले, राधे, आता तुला समजलं असेल की जो दुसऱ्यांना त्रास देतो, गरिबांचं शोषण करतो, मुक्या प्राण्यांवर अत्याचार करतो आणि आपल्या पदाचा गैरवापर करतो, त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. राधा राणी म्हणाल्या, प्रभू, मग कुत्र्याला भाकर टाकल्यानं कोणतं पुण्य मिळतं? श्रीकृष्ण म्हणाले, जो माणूस भुकेल्या प्राण्याला अन्न देतो त्याच्या मनात दया आणि करुणा निर्माण होते. अशा सेवेमुळे नकळत झालेली अनेक पापं कमी होतात. पण लक्षात ठेव, दुसऱ्यांना जाणीवपूर्वक दिलेला त्रास, अन्याय आणि शोषण यांची शिक्षा मात्र भोगावीच लागते. प्रभू, मग कुत्र्याला भाकर टाकल्यानं कोणतं पुण्य मिळतं?
श्रीकृष्ण म्हणाले, जो माणूस भुकेल्या प्राण्याला अन्न देतो त्याच्या मनात दया आणि करुणा निर्माण होते. अशा सेवेमुळे नकळत झालेली अनेक पापं कमी होतात. पण लक्षात ठेव, दुसऱ्यांना जाणीवपूर्वक दिलेला त्रास, अन्याय आणि शोषण यांची शिक्षा मात्र भोगावीच लागते. मनुष्य जन्म हा मोक्षाचा मार्ग आहे. जर या जन्मात आपण दया, सेवा आणि सत्कर्म केलं नाही तर पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकावं लागतं. म्हणून मित्रांनो, कधीही गरीब, दुर्बल किंवा मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. शक्य असेल तेव्हा त्यांना मदत करा, कारण कर्माचा हिशोब कुणालाही चुकत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि 2 मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.